पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी। वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू। प्री प्रायमरी नर्सरी LKG UKG आणि अकॅडमी क्लास 1st to 4th। आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य, दर्जेदार शिक्षण, परस्पर संवादी वातावरण, सुधारित ग्रेड, पूर्व तयारी, मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा, पालक उपक्रम, स्पर्धा घेणे, मैदानी खेळ, मजेदार उपक्रम। प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद। मोबाईल नंबर 76 20 49 39 19 84 46 09 39 19। पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी CBSE पॅटर्न, स्वामी समर्थ रेसिडेन्सी, समर्थ मंदिरा पाठीमागे, स्वामी समर्थ नगर, कर्जत। काय आहे या ठिकाणी मला थोडंसं वाटायला लागले। त्याचं कारण असं आहे की 30 वर्ष झालं आमच्या विरोधकाकडे सत्ता होती आणि विरोधक आता थोडं वेगळ्या पद्धतीने मला वाटतं बाव चढल्यासारखं करायला लागले। अगदी उघड सत्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये बहुमताला किंमत आहे आणि आज आमच्याकडे तसं पाहिलं तर 15 गट ही सदस्य संख्या। त्या ठिकाणी त्या 15 पैकी 11 जण आम्ही बरोबर आणि एक जीवाने आहोत। त्यानुसार या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 2 वेळेस पडताळणी करून सुद्धा गटनेता म्हणून संतोष मेहत्रे यांनाच या ठिकाणी मान्यता दिलेली। परंतु या ठिकाणी कुठेतरी उबाड रचायचं, माळी समाजाचा कुठेतरी एखादा उपनगराध्यक्ष होतोय आणि त्याला खोडवा घालायचा, त्या खोडव्याच्या माध्यमातून काहीतरी आता साध्य होईल असं विरोधक होऊ पाहतात, पण तसं या ठिकाणी काही झालेलं नाही। दोन्ही वेळेस ते कोर्टात पण गेले, माननीय कलेक्टर साहेबांकडे गेले, पण कुठल्याही प्रकारचा स्टे, कुठल्याही प्रकारचा दुसरा कुठला आदेश या ठिकाणी कोर्टाने संबंधित दिलेला नाही। परंतु मुकारच या ठिकाणी काहीतरी थोडक्यात आडी अडचणी निर्माण करायचा प्रयत्न करायचा। पण आम्ही सर्वजण 11चे 11 आणि दुसरे जोडीदार आमच्या असणारे BJPचे 2 जण असे 13 जण आजही आम्ही एक जीवाने माननीय या महाराष्ट्र राज्याचे सभापती रामजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तितक्याच ताकदीने या कर्जत शहराचा सर्वांगीण विकास असेल, काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी नगराध्यक्षा रोहिणीताई असतील, आता होऊ घातलेल्या येणाऱ्या 19 तारखेच्या दरम्यान उपनगराध्यक्षाची सुद्धा निवड या ठिकाणी आजच डिक्लेअर झालेली आहे। 19 तारखेनंतर दोघंही या ठिकाणी गुले पाटील असतील, आमच्या माध्यमातून मी असेल, जास्तीत जास्त या कर्जत शहराचा विकास होण्यासाठी शासनाकडून निधी संकलन करून या ठिकाणी विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। आम्हाला तर अजून काही नोटीस तर पोहोचलेली नाही, परंतु संबंधिताच्या त्या चॅनलवरच्या बातमीवरून समजतंय की आता कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। पण हरकत नाही, आमची न्यायदेवता निकाल देणारच आहे। न्यायदेवतेला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आहे त्या पद्धतीने या ठिकाणी बंधन घालून दिलेलंच आहे। मग त्या ठिकाणी जरी आम्ही उद्देशाला गेलो तरी 15 गटसंख्या जी होती सदस्यांची त्याच्यातील 11 सदस्य सुद्धा आज आमच्या बरोबर आहेत। त्यामुळे अडचणी यायचं कुठल्याही प्रकारचं कुठलंही काही कारण नाही। आम्ही निश्चिंत आणि अगदी दिलखुशपणे खुश आहोत। गटनेता बदलीची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती का? मुळातच खोटं कुबाण रचायचा त्यांचा उद्योग सुरू आहे। ना कुठली बैठक बोलवली होती, ना कुठला विषय चर्चेला नव्हता की गटनेता बदलायचा आहे म्हणून। परंतु आता हे कुठंतरी राजकीय डाव प्रतिडाव करायचा कार्यक्रम हा चालू आहे। असो, त्या गोष्टीला आम्ही फेस करायचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित करतोच आहे। ज्या तुमच्या ह्याच्यावर आमचं काय कारण नाही सध्या पडताना, आम्ही स्वतःहून माननीय मेहरबान कलेक्टर साहेबांपाशी जाऊन सांगितलं की दिसतात त्या सह्या आमच्या नाही आहेत। म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की त्या सह्या आमच्या नाहीत आणि सह्या तर दाखवल्यात, हुबेहूब करायचा प्रयत्न केलाय। माझं तर असं मत आहे की आम्ही शांततेत म्हणून कुठल्याही गोष्टीचं कुठलंही आम्हाला काही म्हणायचं नाही, परंतु विरोधक जर जास्तच कुबाड करत असेल तर निश्चितच आम्ही या ठिकाणी त्या सह्या आमच्या नसताना सुद्धा खोट्या सह्या दाखवल्यात। आम्ही सुद्धा मेहरबान कोर्टाकडे सदरू अर्ज करणार आहोत की याच्यामध्ये सत्यता पडताळा, अन्यथा जर ह्याच्यामध्ये खोटं आढळलं तर शासनाचा हा जो वेळ पैसे खर्च होण्याचा जो हा प्रकार त्यांनी चालवला विरोधकांनी, यांच्यावरती गुन्हा दाखल करा 420। आतापर्यंत म्हणजे इथून पाठीमागचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सरपंच, उपसरपंच जे राहिले ते भारतीय जनता पार्टीमध्येच होते ना।
मग मला तर असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही माळी समाजाला चांगल्या प्रकारे प्राधान्य देते आणि आता सुद्धा माझ्या माध्यमामधून राम शिंदे साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी माळ्याचा उपनगराध्यक्ष व्हावा ही त्यांची भावनाच आहे. परंतु विरोधकाकडे थोडस वेगळं होतंय. 30 वर्षाचं सगळेच आता जाते मानल्यानंतर दुसरं कोणीतरी होतंय, थोडं अडचण वाटत असेल म्हणून पडवा घालायचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. समजा सोशल मीडियावरती असेल, सोशल मीडियाच्या माध्यमामधून माझ्यावरती खालच्या पद्धतीने भाष्य करायची पद्धत चालू आहे. माझ्याकडे पुरावे आणि पुराव्याशिवाय संतोष आपण कधी काय बोलणार नाही. काही वेगळा निर्णय होऊ शकतो. शेवटी शहराचा विकास आहे. विकास करणं हे पदाधिकाऱ्याला बंधनकारक आहे. गेल्या 3 वर्षात कुठलाही 1 रुपयाचा खडकूनही द्यायला नाही. काय करणार? पुन्हा 2 वर्षांनी आम्हाला लोकांपर्यंत सामोरं जायचं. निधीशिवाय काय करता येणार नाही. नगरपंचायतची ही अवस्था होऊन बसलेली तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ज्ञात आहे, शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता 11वी व 12वी बरोबरच नीट, जेईई आणि सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल अकॅडमीच्या माध्यमातून सुवर्ण संधी उपलब्ध आहे. निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. प्रशस्त इमारत, अनुभवी शिक्षक वर्ग, रेग्युलर टेस्ट सिरीज, हायस्पीड इंटरनेट सुविधा, हॉस्टेल सुविधा, रोज सायंकाळी डाऊट सेशन, गेस्ट लेक्चर, डिजिटल क्लासरूम, खेळाचे मैदान, 24 तास लाईट या सुविधांच्या माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे. तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमच्याकडील उपलब्ध सुविधा: इयत्ता 11वी व 12वी साठी रेग्युलर सह नीट, जेईई आणि सीईटीची तयारी, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, इयत्ता 12वी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स. आमचा पत्ता: मारुती सुझुकी शोरूम समोर, नगर रोड, कर्जत. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 87 97 87 17 17, 97 30 33 80 04.